हॅलो. हॅलो. हा. नमस्ते, स्वामी समर्थ ताई. समर्थ. खूप छान अनुभव आले. अरे वा, आता पौर्णिमेला गेला असाल ना तुम्ही? हो. हा हा अक्कलकोटला नाही गेले. इथे आमच्या केंद्रामध्ये आहे ना हा हा. सप्ताह होता ना, दुर्गा सप्तपदीचे पाठ. अच्छा, सप्तशतीचे. हा हा. हा, दुर्गा सप्तपदीचे पाठ. तर पाठाला बसले ना मी. अच्छा अच्छा. हा हा. आरती झाली की लगेच सुरू होतं पाठ. आता अच्छा. 3 याच्यामध्ये सकाळची आरती 8ची झाली हा की हा. 8:30ला लगेच पाठ. ओ. आणि 8:30 ते 10 वाजेपर्यंत पाठ. 10ला पाठ संपला की 10:30चं नैवेद्य आणि परत आरती. ओ. हो, किती मग छान. असं. हो, आज त्याचं उद्घाटन झालं आज. म्हणजे पारायणचं हे झालं संपूर्ण. हा हा. मग सगळ्यांना कसं नैवेद्य घेऊन बोलवले होते. आपली भाजी हा. 64 भाज्यांचा नैवेद्य असतो मॅडम. बापरे. हो, स्वामींना इथे 64 भाज्यांचा नैवेद्य. प्रत्येकाने एक एक भाजी वाटून दिलेली. अरे तुम्ही बापरे. ही आणा, तुम्ही ही आणा, वेगळी वेगळी. आणि आपलं हे हा. मिक्स भाज्या करतो ना आपण आता आज भोगीला. हो 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 हो. हा, मग त्या भाज्यांचं वेगळं. मग मोठं पातेलं ठेवून सगळ्यांनी त्यात आणून 9:30लाच ते भाज्या सगळ्या एकत्र केल्या. 5-5 चपात्या सगळ्यांच्या. हा. मी मोठं आणि 2000 लोक होती आज मॅडम. बापरे बापरे. हो, केंद्र छोटसच आहे. म्हणजे जागा नव्हती बसायला, अशी लाईन लागली होती पूर्ण ओ. केंद्रामध्ये. हो, एवढं. आणि काय सजवलंय मी तुम्हाला फोटो टाकते. इतकं सुंदर स्वामींना सजवलंय. शाकंभरी देवी आहे ना, तिचं रूप दिलेलं होतं. सगळ्या प्रकारच्या भाज्यांचं, म्हणजे बटाटा, भेंडी, टोमॅटो, बोरं, चाकवत, असं इतकं सुंदर गळ्यात हार करून घातले होते त्याचे सगळे पूर्ण स्वामींच्या. खूप सुंदर. तर इतका छान अनुभव. आहो, हे बसले ना पारायणाला. आणि तर पारायणावरून आले घरी. आल्यानंतर स्वामींना, माझा दररोज स्वामींना हार असतो. गजरा दररोज नेते मी. आणि मग गजरा माझा पूर्ण गळ्यातच, दररोज गळ्यातच गजरा जातो. म्हणजे माझी इच्छा असते, मी बोलते माझा गजरा स्वामी तुमच्या गळ्यातच हवाय. दररोज माझा गजरा गळ्यातच हवा. एकही दिवस असा नाही की तो दुसरा बाहेर जातो किंवा काय. पूर्ण गळ्यामध्ये माझा गजरा. आणि ती फोटो होता ना तुळजाभवानी मातेचा, त्याच्यावरती गजरा जसं बसले तसं. म्हणजे मी 3 गजरे न्यायचे. एक स्वामींच्या गळ्यात, एक पादुकावर आणि एक वरती. तर मी म्हणलं स्वामी, आणि ती इतकी मूर्ती गोड दिसते ना, खूप सुंदर असते. माझी जेवढी मूर्ती आहे ना तेवढीच आहे. ती खाली वर मोठा फोटो आहे. स्वामींना म्हटलं, स्वामी अहो गजरा तर तुम्हाला खूप गोड दिसताय हो तुम्ही. म्हटलं इतकं छान दिसताय. म्हटलं माझं मनच नाही, माझी दृष्ट लागेल हो तुम्हाला. म्हटलं हा, माझी दृष्ट लागेल तुम्हाला. तर मी आता तुमची घरी जाऊन दृष्ट काढते. म्हणलं इथं तर काही करू शकत नाही, ते काय आत येऊन देणार नाहीत. मग घरी गेले. घरच्या बी माझ्या हे आहे त्याला मी स्वामींना दररोज माझा गजरा असतो गळ्यामध्येच, म्हणजे फुलांचा. आणि मग मी स्वामींना म्हणलं, स्वामी अहो जास्तीत जास्त काय सेवा असेल ती करून घ्या म्हटलं माझ्याकडून, काय वाटेल ते. आणि हो, मी दिवे लावते ना सगळे. परवाचाच अनुभव. दिवे, तुपाचे दिवे लावते ना देवाला, ते कुंड्यामधल्या यांना. तर मला त्यांनी काय दृष्टांत दिला, अगं तू हे कशाला हे करते, हे तूप वगैरे उगाच वायाला जातं म्हणे. त्यापेक्षा गोरगरिबांना तू दे ना. किती छान, किती छान ताई. असा दृष्टांत दिला. म्हणजे हे नको तू जाळत बसू, गोरगरिबांना दे. आणि मी मग गेले सोमवारी मंदिरात. म्हणजे मागच्या सोमवारी मला हे मिळालं, अभिषेक मिळाला बघा सोमवारी. मी म्हटलं मला उद्याच्याला अभिषेक. तर रविवारी महिना लागत नाही नंबर, पण माझा लगेच नंबर लागला. सोमवारी नाही, शुक्रवारी एकादशी होती ना, एकादशीचा अभिषेक मिळाला. म्हणजे आणि मग तो अभिषेक घेतला आणि घरी आले. आणि मग दृष्टांत, हे तूप तेल काय असं जाळू नको, तू दे म्हणे लोकांना, तू वाटतेस ते गोरगरिबांना खाऊ दे म्हणे. आणि हो, आणि मी संध्याकाळी परत गेले ना, शुक्रवारी अभिषेक झाला सकाळी.
आणि संध्याकाळी गेले. काय चमत्कार मॅडम, काय सांगू तुम्हाला. बरोबर ही करते की नाही मी सांगितलं. मग मी त्या दिवशी दिवे वगैरे काही लावले नाही ना. म्हटलं आता आपल्याला असा दृष्टांत झाला, कशाला दिवा लावायचा. हे तूप वगैरे आपण कुणाला तरी देऊ, तेल तूप आपण देऊ. तर मंदिराच्या दाराजवळच हवं एक बाई अगदी बसलेली, स्वामीच होते ते, आणि तिच्याजवळ लहान बाळ 1 वर्षाचं. बापरे. मला अगदी स्वामीच. मला अगं खायला दे ना म्हणे. बापरे. बर का, खायला दे म्हटल्यावर मी म्हटलं कधी दिसत नाही, कधीच नाही बर का. त्या दिवशी संध्याकाळी लगेच शुक्रवारी अभिषेक झाला आणि संध्याकाळी मी परत जाते ना संध्याकाळी. तर तिथे बसलेली म्हणे मला खायला दे ना. म्हटलं आता मी तर नाही, घरी मसाले भात केला होता, तिला जाऊन मसाले भात कधी घेऊन येऊन देऊ म्हटलं. म्हटलं इथून वडापाव आणते देते म्हटलं ना तिथल्या तिथे. नाही का. तर मी म्हटलं जाते मी हॉटेलमध्ये, वडापाव तुला वडापाव आणू का मसाले भात आणू म्हटलं. म्हणे नाही नाही तसं नको करूस म्हणते बर का. मला काय कर, गव्हाचं पीठ दे आणि तेल दे. माझी घरी पण 4-5 पोरं येतं, मी ते करून खाईल. अरे बापरे. तर मग म्हटलं ठीक आहे. मग मी दुकानात गेले, 1 किलो आटा घेतला सम्राटचा आणि शेंगदाण्याचं तेल घेतलं 1 किलो आणि 1 लिटरची पिशवी घेतली ना आणून दिली. तोपर्यंत तिथं बसलेली बरं का तिथेच ती. मला एक 15-20 मिनिटं लागली नाही यायला तिथे मंदिरात परत. मंदिराच्या दारावरच आहो. आणि दिलं ना तिला हातामध्ये, इतकं ती हसली ना, इतकी हसली म्हणजे अक्षरशः स्वामी कसे खळखळून हसतात. आणि ते छोटंसं बाळ होतं ना वर्षाचं, ते सुद्धा इतकं खळखळून हसलं. त्या बाळाला काय कळलं सांगा बरं. ताई हीच खरी मेन सेवा आहे. ते तुम्हाला साक्षात्कार झाला ना, खरं आहे ते की ही खरी म्हणजे भुकेलाची तहान आल्याची तहान भागवा, भुकेलाची तहान भूक भागवा, हेच महत्वाचं आहे ना ताई. परीक्षा बघितली ना, मी म्हटलो ना तुला तू हे जाळू नकोस, कशाला हे करती. मग आता तू देते की नाही प्रत्यक्षात. आणि त्याच दिवशी 6 वाजता मी गेले ना तिथे, तिथं कधीच नसते ती बाई. असं केंद्राचं मोठं आहे ना, बाहेर बसलेली आणि केस बीस असे बघा हे कसे असे विस्कटलेले, साडी, आणि ते बाळ आहे ना 1 वर्षाचं, पूर्ण स्वामी होते अहो स्वामी. आणि एवढी माझ्याकडे बघून खळखळून हसते माहिती. आणि पुढे निघाली, परत मागे वळून माझ्याकडे बघते आणि हसत. ते बाळ सुद्धा त्याला काय कळलं बाबा मी दिलंय ते. खरंय खरंय. ती बाईला ठीक आहे बाबा, तिला आनंद झाला तिला दिलं म्हणून, पण त्या बाळाला काय हसलं. ते बाळ पण वळून मागं बघत आहे माझ्याकडे. तुम्ही फोटो काढायला पाहिजे. फोटो मला ते नाही सुचलं ना हो. मी अगदी आणि इतकं खळखळून हसत होते अहो दोघं. काय सांगू तुम्हाला. म्हणजे मी म्हटलं स्वामीची, तर स्वामी म्हटले तू करतेस ना, तू प्रत्यक्ष करते की नाही बघू, मला तुला बघायचंय मला तुला. बरोबर. आणि मला ना ते इतकी प्रचिती देतात. मी केंद्रात आता 6:30 जाते ना, तर मग पूर्ण केंद्र झाडून घेते मी. अरे वा. केंद्र झाडते, तिथं स्वामींच्या समोर फरशी आहे, ती फरशी पुसून घेते. आणि दोन्हीकडची ते हे ना औदुंबराचं झाड, त्याला अशी मोठी जाळी लावलेली लोकांनी हे करू नये म्हणून. मग त्याच्या भोवती रांगोळी काढते. बाहेर दरवाजाजवळ तिथे रांगोळी काढते. इतकं छान अहो काय सांगू तुम्हाला. आणि दुसरा अनुभव तो तर झाला माझा अनुभव. आणि त्या दिवशी नैवेद्य आरती, मग मी स्वयंपाक केला. सुनेला बोलवलं तिच्या कंपनीतून लवकर ये म्हणून. मग तिला त्या दोघांना आरतीला उभं केलं, मुलाला आणि सुनेला. आणि मग ती आरती झाली, नैवेद्य दाखवला, घरी आलो. त्या दिवशीच मला स्वप्नात, अगं दिवसभर तू स्वयंपाक करतेस, मला तुझ्या हाताने जेवायचंय. बघा ना, तू दिवसभर स्वयंपाक केला आणि सुनेच्या हातात तू दिला तर आरतीला नैवेद्य, तिने मला जीव घातलं, तू का नाही घातलं जीव मला. असं म्हणजे असं प्रत्यक्ष म्हणजे असं हे करतायत. आणि दुसरा अनुभव आता बघा, हे आता माझी नर्वेला वारी जायची ना आमची आता 11, 12, 13 माघ पौर्णिमेला. तर ही ते आहेत ना आमचे श्रीकांत दादा, त्यांनी सांगितलं ना तुमचे जास्त लोक सांगवीतून आहेत ना, जास्तीत जास्त लोक अजून तयार करा.
तर आतापर्यंत माझे 25 लोक झाली बाई तयार. अरे वा. नर्वेला 11, 12, 13 घेऊन जाणारे. आणि त्याच्यानंतर नातीचं सुद्धा सांगते. नातीला पण फोन करून सांगितलं, दररोज तारक मंत्र करते तिथे. हो, तारक मूर्ती नाही नेत आली, पण तारक मंत्र करते, जप करते, 108 माळा करते म्हणे, तर वेळ मिळेल तेव्हा. आणि तिला जॉब पण लागला बघा कॉलेजवर, लेक्चरर म्हणून लगेच तिथंच. अरे वा. तिच्याच कॉलेजमध्ये ती शिकते ना, आणि तिचं जे प्रोजेक्ट आहे ना डाटा सायन्सचं, तर त्याच्यामध्येच तिला जॉब लागला. म्हणजे तिचा प्रोजेक्ट पण होतोय आणि तिला जॉब पण मिळाला. म्हणजे दोन्ही काम. म्हणजे स्वामी कसं, आता आई वडिलांना सांगितलं, आता मला काही पैसे पाठवू नका खर्चायला, माझा खर्च मी करल. मला 5,000 रुपये पाठवून दिले बाई. आजी तुला छान ड्रेस घे. हो, तिच्या आई वडिलांना, आईला दिले 5,000 पाठवून, मला 5,000 पाठवून, तुला इतका सुंदर ड्रेस घे. आणि आता जाणार आहेत ना मी मे मध्ये ऑस्ट्रेलियाला, तर तेव्हा तो ड्रेस मला दाखवायला आण म्हणे, तू घालूनच ये. इतका सुंदर अनुभव मॅडम, काय सांगू. म्हटलं लोकांची मुलं आई वडिलांना देत नाही, माझी नात मला पहिला ड्रेसला मला पहिले 5,000 पाठवले. बापरे. बघा. हो, मला 5,000 पाठवले. आजी तुला संक्रांतीला आम्हाला सांगितलं पण नाही जॉब लागला म्हणून. पहिला पगार झाला ना, पगार झाल्यावर 5,000 माझ्या खात्यावर ट्रान्सफर केले. आणि आईच्या खात्यावर 5,000 ट्रान्सफर केले. बापरे. बघा, आजी तुला अगोदर घे, तिला स्वतःला घेण्यापेक्षा तुला अगोदर घे म्हणे आजी, आणि आईला दोघींना घ्या. माझा जसा पगार होईल तसं मी यांना पाठवेल, बाकीच्यांना, बाबाला, बहिणीला, मामाचा मुलगा, आजोबा यांना नंतर म्हणे, पण तुम्ही दोघींना अगोदर, तुम्ही मेन आहात. हो ना. हो, इतकं मी खुश. लोक म्हणे हवामान बदलतं, हे होतं, आजारी पडतात, पण अजिबात नाही. म्हणलं स्वामी तिला काहीच होऊ देणार नाही. स्वामींच्या ताब्यात देऊन टाकली ना तिला. खरंय. आणि तिची आजी एवढी स्वामी भक्त आहे, तर काय अजून ताई सांगा. हो ना. खूप छान अनुभव. म्हणजे मला तर असं हलकं फुलकं. आत्ता परत जाऊन आले ना स्वामींच्या मंदिरातून, तिथला फोटो तुम्हाला टाकते. काय सुंदर फोटो. अहो, स्वामी म्हणजे नुसता हसतात. मला तर हसताना दिसतात. मी गेले ना की माझी नजर फक्त स्वामीवर असते बारकाईने, तर ते इतके गोड हसतात. मी म्हणलं आता बाळ बनून या माझ्याकडे, म्हणलं या माझी नात बनून. नाताचं एक बनून या म्हटलं, मांडीवर खेळवते आणि लाड करते म्हटलं तुमची आता. हो ना. खूप छान. ओके. श्री स्वामी समर्थ. हा, मी फोटो टाकते मॅडम. हो, टाका. हा. हो.